बोला गणेश. इथून इथून पुढं मला माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे सर. फक्त हम्म, मला तुमची साथ हवी आहे आणि मला याची 100% गॅरंटी की तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी झिरोतून पुन्हा उभा राहू शकतो. याची पूर्ण गॅरंटी आहे मला. हम्म. एवढंच सांगायचं होतं मला. मी तर मला सोबतच आहे तुम्हाला फक्त. बोला गणेश सर, बोला मराठीत बोला. हा सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन सगळ्यात महत्वाची ही एक गोष्ट कळून चुकलेली आहे मला. डिसिप्लिन नाही तर काहीच नाही. आणि आयुष्यात. मेडिटेशन करणं किती गरजेचं आहे ते आज मला लक्षात आलं. कारण अगोदर म्हणायचो ठीक आहे मेडिटेशन करूया, कारण त्याच्याबद्दल जास्त काय नॉलेज नव्हतंच मला. त्यामुळं हम्म, असू दे करूया, बघू परत, ह्या अशा गोष्टी. पण आज जे तुम्ही पूर्ण डीप मध्ये सांगितलं आणि त्याचं महत्वाचं कुठल्या गोष्टी किती त्याचा फायदा होतो तो मेडिटेशनचा, ते आज माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळं हम्म, ते विपස්සनेचं पण सांगितलं तुम्ही, ते पण खूप महत्वाचं आहे. आणि ते आपल्या स्वतःमध्ये दुसऱ्यामध्ये बदल घडवण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये हम्म, बदल घडवणे हे खूप महत्वाचं आहे. हे परफेक्ट. हे खूप गरजेचं आहे. हम्म. दुसऱ्याचा बदल होतच राहील, पण आपण आपल्या मधला बदल घडवणं गरजेचं आहे, येस, सगळ्यात दुसऱ्याच्यात महत्वाचं. बदल झाल्यावर तो कसा सांगणार तुम्हाला येऊन? हा, हा. दुसरा विचार नाही करणार तुमच्याबद्दल, नाहीच तुम्हाला करणार. स्वतःला बदलायचंय. बदलायचं, हा. स्वतःला बदलायचं असेल ते तर दुसऱ्याला मेडि दिसून जाईल आपोआप. हा, हम्म. मेडिटेशन हे किती गरजेचं आहे ते आज मला कळालं. आणि मी स्वतः ठरवले मेडिटेशन तर ते 10 दिवसाचं विपස්සना आहे ते तर मी करणारच आहे. येस, ऑल टाइम करू शकता. हा. आणि मार्केटमध्ये काही आपण स्वतःमध्ये बदल घडवले तर 100% मार्केटमध्ये आपले जे चुका होत आहेत ते तुम्ही सांगितले. हम्म. तुम्ही स्वतःच्या चुका तुम्ही लिहित जावा. अगोदर तसलं काही मी करतच नव्हतो. किती एक किती एक रुपये एक एक घेऊन माझ्याकडे आला होतात आणि कसं केलं थोडं मी सांगा बरं. 2 मिनिट मला लय मी सर्व छान वाटतं सर्व ऐकल्यानंतर. सुरुवातीला 1,000 स्टार्टिंग केली, नंतर 1,000 परत 2,500 झाले ते. अडीच हम्म. हजार पासून स्टार्टिंग झाली माझी हम्म. ऍक्च्युली. आणि त्यानंतर ना तुमचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तुमचा सपोर्ट मला मिळाला. त्याच्यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकलो. नाहीतर ते 2,500 काय 2.5 लाख रुपये असते तरी तरी मी इतक्या म्हणजे ते लॉसच केले असते 100%. एवढी पण मला गॅरंटी आहे. मग डेली रेशो काय होता आणि कुठपर्यंत आणि डेली जर्नी चालू आहे आता? हा, आणि तुमच्या त्या शिकवणीमुळे एक गोष्ट लक्षात आली की माझ्या, की बाबा तुम्ही जास्तीची अपेक्षा करू नका, कमीची अपेक्षा करा. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. हम्म. आणि ते स्वतः माझ्यामध्ये मी स्वतः अनुभवलेले आहे ते. हम्म. कमीच्या अपेक्षा ठेवून जास्त मिळालं मला. मग कितीपर्यंत पोहोचलात? मी एक 24,000 पर्यंत गेलो. 2,500 हम्म. ते 24,000. सब लोग हा. सुन सकते आणि हो, कधी देख सकते हो। 2,500 हा. से आणि स्टार्ट किया। 100-200 रुपए का आरओआई था इसका। 24,000 गेन किया और खुश है उसमें। अभी भी वो 200 रुपए प्रॉफिट करता है, ज्यादा नहीं करता। हा. आणि ते तुम्ही मागच्या वेळेस पण सांगितलेलं बाबा, आपण हम्म. आपल्याकडून एखादा ट्रेड मिस झाला तर हे करू नको. म्हणजे अरे काय म्हणतात त्याला, हम्म. मिस झालं तर बाबा आपल्याकडनं आपण कमवले असतं आपला विचार करायचा नाही, हे तुम्ही सांगितलेलं ना. तेव्हापासून मी पण तसंच हे करायला लागलो की बाबा ठीक आहे, मिस झालं ना मिस झालं, आजचा उद्याच्याला लॉस होण्यापेक्षा काय वाईट आहे बरं. बँकेत ते 200 रुपये 500 रुपये असते तर ते थोडेच वाढले असते. हा. 2 दिवसांनी वाढणारच आहेत ना एखादा हा. चांगला ट्रेड भेटल्यानंतर. आणि दुपारी बरोबर तर बरोबर, आ- परफेक्ट. परफेक्ट. दोन. हा. आणि बँकेत असल्यानंतर ना ते वाढणार तर नाहीच नाही. हा. 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 आणि परफेक्ट. दुपारून 100 एक ट्रेड मिस झालं तर तुमचं असं आहे की पैसे दुपारपर्यंत काय ना काहीतरी तिसरा चौथा ट्रेड भेटलेला असतो. त्याच्यामध्ये तुम्हीच झालेले ते 200 रुपये मला मिळणारच, ह्याची मला 1,001% गॅरंटी असते. हा. 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 त्यामुळे मिस झालं तर म्हणजे असं काही वाटत नाही मला की बाबा ठीक आहे, हम्म. नंतर सर दुपारपर्यंत एखादा ट्रेड देणारच आणि हम्म. मिळणारच. ठीक आहे, ठीक आहे. सो ओव्हरऑल व्यवस्थित करतायत. मला म्हणजे सगळ्यांना एकच सांगतो मी, हे बघा गणेश काही वेगळं करत नाही आणि तुम्ही काही वेगळं करत नाहीत. फक्त एकच आहे ना, की आपण जर लक्ष देऊन एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट देऊन जर काम केलं तर त्याचं रिटर्न कसं मिळतं, त्याचं बेनिफिट काय होतं, ते तुम्हाला सगळ्यांना एक खूप चांगलं उदाहरण आहे. ध्यान से सभी चीजों को लिखते रहो, डिसिप्लिन जो भी इम्पोर्टेंट सेशन लाइव में मैं बताता हूँ या मिस्टेक्स बताता हूँ, माइंड सेट के बारे में, मनी मैनेज के बारे में,
बारे में, रिटर्न्स कैसे निकालना है उसके बारे में बताता हूँ। सब कुछ लिख के लेता है वो, डिसिप्लिन फॉलो करता है, तब जाके रिटर्न्स मिलता है। तो आपको भी मिल सकता है यार, सबको मिल सकता है ये रिटर्न। तो उसने कुछ अलग नहीं किया या उसको कुछ अलग नहीं रहता, सबको जो है वही उसको है। तो आप सब लोग कर सकते हो, ये मैं बोलना चाहता हूँ। वो कुछ भी आसान नहीं है, सॉरी कुछ भी मुश्किल नहीं है। सिंपल लाइफ जियो, सिंपल ट्रेडिंग करो, कॉम्प्लिकेटेड मत बनो। डिसिप्लिन और स्टडी को कभी भूलना नहीं। और गणेश, अभी आप मेडिटेशन के बारे में बताऊंगा मैं, सब कुछ करो। और 888 का फॉर्मूला सबसे फॉलो करो, 8 घंटे कैसे यूज करने के, 8 8 घंटे, यस 24 घंटे में से। और बाकी सब कुछ चीजें तो आपको पता है, ठीक है। सर। और कुछ नहीं ना? नहीं सर। चलो, थैंक यू गणेश, कीप इट अप। और बहुत कुछ एक्सपेक्टेशंस आपसे रखता हूं मैं, यस सर। करके दिखाओ मुझे और सबको, हो, ठीक है। नक्की नक्की। यस यस, बेस्ट ऑफ लक डियर, बेस्ट ऑफ